नमस्कार. खरं आजचा हा व्हिडिओ बनवतोय ना तो आहे काल जी आपली सीईटी सेलकडून एक नोटीस रिलीज करण्यात आली होती की जे टेंटेटिव्ह शेड्यूल आहे ते रिलीज करण्यात आलं होतं की कधीपासून आपली कॅप प्रोसेस स्टार्ट होते. मग विद्यार्थ्यांकडून एक डाऊट सतत व्यक्त केला जात होता की जी आपली कॅप राऊंड्स आहेत ते खरंच 10 जुलैपासून स्टार्ट होणार आहेत का. मग आजच्या व्हिडिओमध्ये मी हीच गोष्ट कव्हर करणार आहे. पहिलं म्हणजे काय आपले कॅप राऊंड्स आणि कॅप प्रोसेस कधी स्टार्ट होणार आहे ॲक्च्युअलमध्ये, आणि जर कॅप राऊंड्स जे असणार आहे ज्याच्यामध्ये आपण ऑप्शन फॉर्म फिलअप करतो आणि कॉलेज लिस्ट टाकतो ते कधीपासून स्टार्ट होणार आहे, हा पहिला डाऊट. दुसरा असणार आहे ते म्हणजे काय जर आता इतके डिले जर प्रोसेसमध्ये झाले असेल मग आपली जी कॅप राऊंड्स असणार आहेत किंवा कॉलेज लिस्ट फिलिंग जो ऑप्शन फॉर्म असणार आहे तो कधी स्टार्ट होणार आहे आणि फर्स्ट इयर इंजिनिअरिंग कधी स्टार्ट होऊ शकतो, हा दुसरा डाऊट. आणि तिसरा जी प्रोविनला ॲडमिशन्स वगैरे चालू आहेत त्याच्यासोबत जे तुम्हाला ब्रँच चेंजचा ऑप्शन असतो सेकंड इयरमध्ये त्या रिगार्डिंग एक विद्यार्थ्यांची क्वेरी आली होती, ते मी या 3 गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो एंडिंग पर्यंत नक्की बघा, चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. आता पहिला पॉईंटमध्ये येतो की काल जी सीईटी सेलकडून नोटीस जी रिलीज करण्यात आली होती ती ॲक्च्युअलमध्ये नोटीस काय आहे ते जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आता जर बघाल तर आपला 16 जूनला आपला रिझल्ट डिक्लेअर झाला आहे. मग त्यानंतर जे पर्सेंटाईलमध्ये काही कमी जास्त प्रमाणात झालं होतं त्या विद्यार्थ्यांचे क्वेरीज वगैरे असतील त्यासाठी पुन्हा आन्सर की रिलीज करण्यात आली आणि फायनली आपल्याला वाटत होतं की 1 जुलैपासून आपलं जे शेड्यूल आहे कॅप प्रोसेस आहे ती स्टार्ट होईल. परंतु सीईटी सेलनं वेबसाईट तरी त्यांची लॉन्च केलेली आहे परंतु ते अजूनही अंडर मेंटेनन्स आहे, त्याच्यावरती बीई बीटेकसाठी आपला सेक्शन स्टार्ट नाही झालाय. मग काल काय झालं सीईटी सेलनं फायनली आपली जी कॅप प्रोसेस आहे ती कधी स्टार्ट होणार आहे त्याच्यासाठी एक टेंटेटिव्ह शेड्यूल रिलीज केलं, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपलं बीई आणि बीटेकसाठी जी कॅप प्रोसेस आहे ती 10 जुलैपासून ते स्टार्ट करणार आहेत. मग याचा अर्थ काय ज्यावेळी 10 जुलैपासून कॅप प्रोसेस स्टार्ट करणार आहेत म्हणजे डायरेक्ट कॅप राऊंड स्टार्ट करणार आहेत का, मुळीच नाही आहे. 10 जुलैपासून त्यांचं असं म्हणणं आहे की ते कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टार्ट करू शकतात, हा पहिला पॉईंट आहे. त्यामुळे तुम्ही ही काळजी करू नका की डायरेक्ट 10 जुलैपासून आपल्याला कॉलेज लिस्ट वगैरे अपलोड करायचं आहे किंवा कॅप राऊंड स्टार्ट होतात. कॅप राऊंड्स नंतर असतात. पहिली स्टेज असणार आहे ती आहे कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ज्याच्यामध्ये तुम्हाला सिंपल तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन ॲप्लिकेशन फॉर्म क्रिएट करायचा आहे आणि तुमची जी रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत कॅटेगरीनुसार ती स्कॅन करून अपलोड करायची आणि डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन कंप्लीट करायचं. ही जी प्रोसेस असणार आहे ना ती पहिली स्टेप असते. ती प्रोसेस 10 जुलैपासून स्टार्ट होऊ शकते. हे टेंटेटिव्ह शेड्यूल आहे, त्याने तिथे मेन्शन केलेलं आहे. त्यामुळे हे शेड्यूल पुढे मागे होऊ शकतं, मोस्टली मागे नाही पुढेच होईल, कारण का ही जी डेट्स आहे ना कदाचित पुढे एक्सटेंड होऊ शकते. परंतु एक क्लिअरली आयडिया तरी आलेली आहे की 10 जुलैपासून आपलं जी कॅप प्रोसेस आहे ती स्टार्ट होते. आता कॅप प्रोसेस आणि कॅप राऊंड्स ही 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कॅप प्रोसेस म्हणजे काय जी पूर्ण आपली सीईटीची सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस आहे ती कॅप प्रोसेस असते. आणि कॅप राऊंड्स म्हणजे काय ज्याच्यामध्ये आपण आपली कॉलेज लिस्ट फिल करतो आणि आपल्याला कॉलेज अलॉट होतं, मग ते कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं, फ्रीज बेटरमेंट ह्या गोष्टी कॅप राऊंड्समध्ये होतात. मग आता पहिली जी प्रोसेस असणार आहे ना ती कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जी असणार आहे ती आपली 10 तारखेपासून स्टार्ट होऊ शकतं, म्हणजे 10 जुलैपासून. आता दुसरा डाऊटवरती एक येतो की जर आपली प्रोसेस 10 जुलैपासून स्टार्ट होणार असेल मग कॅप राऊंड्स म्हणजे आपल्याला कॉलेज लिस्ट कधी भरावी लागते. एक म्हणजे काय जर 10 जुलैपासून आपली कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस स्टार्ट झाली तर जवळजवळ त्याला 10 ते 12 दिवस वेळ दिला जातो सीईटी सेलकडून की तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स म्हणजे डॉक्युमेंट्स सबमिट करा आणि डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करा. ती डॉक्युमेंट्समध्ये ऑनलाईन पण व्हेरीफाय होतात आणि स्क्रुटिनी सेंटरवर फिजिकली पण व्हेरीफाय होतात. मग या प्रोसेसला कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला 10 दिवसांचा वेळ होतो. त्यामुळे घाई गडबड करायचं नाही की पटकन आज प्रोसेस चालू झाली म्हणजे उद्या आम्ही लवकरात लवकर कॅप रजिस्ट्रेशन करतो आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट करतो. मी त्यावेळी सुद्धा डेडिकेटेडली व्हिडिओ बनवेल. परंतु पहिल्या या स्टेपला जवळजवळ 10 ते 12 दिवस दिले जातात, म्हणजे अप्रॉक्सिमेटली मला वाटतं 20 ते 22 जुलैपर्यंत कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालूच राहणार आहे. त्यानंतर पुन्हा 8 ते 10 दिवस कशामध्ये जातात तर ते असते आपली प्रोव्हिजनल मेरिट रँक, त्यानंतर तुमचा ग्रीव्हन्स पिरियड आणि त्यानंतर तुमची फायनल मेरिट रँक. याच्यामध्ये कमीत कमी 8 ते 10 दिवस जातात. मग तुम्ही अजून करू शकता आपले जर पहिला कॅप राऊंड असणार आहे जो कॅप राऊंड आपल्याला 28 जुलै ते 5 किंवा 3 ऑगस्टच्या दरम्यान पहिल्यांदा आपल्याला कॉलेज लिस्ट फिलअप करावी लागू शकते. म्हणजेच काय कॅप राऊंड जे असणार आहे ते अप्रॉक्सिमेटली 28 जुलै नंतर स्टार्ट होऊ शकतात. ठीक आहे, त्यामुळे ही गोष्ट मनातून काढूनच टाका की आत्ताच मला 10 जुलैला कॉलेज लिस्ट वगैरे अपलोड करावी लागते, असं नाही आहे. कॅप राऊंडला अजून भरपूर वेळ आहे.
ठीक आहे. त्यामुळे आत्तापासून कॉलेजचा रिसर्च वगैरे करा, तुमची कॉलेज लिस्ट आहे ती व्यवस्थित बनवा, कॉलेज लिस्ट व्यवस्थित अरेंज करा, कोणत्या कॉलेजबद्दल रिसर्च वगैरे करायचं आहे ते आत्ता करा, जे कॉलेज तुमच्या टार्गेटवरती आहेत की ते तुम्हाला मिळू शकतात ते गोष्टी एक्सप्लोर करा, तिथले सिनियर्स असतील, तिथले टीचर्स असतील, तिथली फॅकल्टी असेल, तिथल्या प्लेसमेंट या गोष्टी एक्सप्लोर करा. ही होती दुसरा डाऊट होता की आपली कॅप प्रोसेस कधीपासून स्टार्ट होणार आहे, कॅप राऊंड कधी स्टार्ट आहे आणि आता फर्स्ट इयर इंजिनिअरिंग कधी स्टार्ट होणार आहे. एक म्हणजे काय, जसे हे कॅप राऊंड स्टार्ट होतात ना, कॅप राऊंड 1 कॅप राऊंड 2 गेल्यावर 3 कॅप राऊंड झाले होते. एकदा कॅप राऊंड स्टार्ट झाले की आपली प्रोसेस फास्ट स्टार्ट होते. मग अप्रॉक्सिमेटली म्हणू शकता की 20 ऑगस्ट नंतर तुमचं फर्स्ट इयर इंजिनिअरिंग स्टार्ट होऊ शकतं. ठीक आहे. हा होता दुसरा डाऊट. आता तिसरा डाऊट म्हणजे काय, काही विद्यार्थी बघतोय ना, मोस्टली मला पालकांकडून आणि विद्यार्थ्यांकडून ही गोष्ट कळली की काही कॉलेजेस, मी कोणत्याही कॉलेजचं नाव घेत नाहीये, परंतु काही कॉलेजेस विद्यार्थ्यांना काय करतायत तर सीट्स ऑफर करतायत. कुठल्या सीट्स ऑफर करतायत, ज्या कोर ब्रँचेसच्या ज्या सीट्स आहेत ना ते त्यांना ऑफर करतायत की त्यांना सांगतायत की ऑप्शन फॉर्ममध्ये आमच्या ज्या कोर ब्रँचेसच्या सीट्स आहेत त्या बरा म्हणजे इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल तिथं तुम्हाला ॲडमिशन मिळून जाईल किंवा प्रोव्हिजनल ॲडमिशन तिथंच घेऊन ठेवा. ठीक आहे. मग त्यांचं असं म्हणणं आहे की सगळ्या मुलांना मोस्टली CSITलाच जायचं आहे. मग कॉलेजवाले त्यांना काय सांगतायत की आत्ता यावर्षी तुम्ही आमच्याकडे या ब्रँचमध्ये ॲडमिशन घ्या आणि सेकंड इयरला आम्ही तुम्हाला ब्रँच चेंज करून देऊ. खरं तर ही गोष्ट माझ्या ज्यावेळी कानावर आली, जे मोस्टली पेरेंट्सनी मला सांगितलं की असं आम्हाला ती सीट ऑफर करतात आणि सांगतात की आम्ही सेकंड इयरला तुम्हाला ब्रँच चेंज करून देऊ किंवा ब्रँच अपग्रेड करून देऊ. मग सेकंड इयरला ब्रँच चेंज हा काय ऑप्शन आहे. एक सांगायचं आहे, या गोष्टींना किंवा ह्या भूलथापांना उगाच बळी पडू नका. एक म्हणजे काय, ज्यावेळी तुम्हाला फर्स्ट इयरमध्ये ते ॲडमिशन घेता, सेकंड इयरला तुमच्याकडे कोणीही लक्ष देणार नाही आहे की याचे विद्यार्थी फर्स्ट इयरला आम्ही सांगितलं होतं याची ब्रँच आम्ही अपग्रेड करून देऊ वगैरे वगैरे, ते काहीच बघणार नाहीत. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की एकदा तुम्ही ॲडमिशन घेता त्याच्यानंतर सेकंड इयरला ब्रँच चेंज करायचा जो ऑप्शन असतो तो खूप कमी असतो, खूप म्हणजे खूप कमी. कारण का 2-3 गोष्टी याच्यावरती डिटर्मिन करतात. टेक ब्रँचेसमध्ये व्हॅकन्सी किती आहे, म्हणजे विचार करा जर CSIT ब्रँचमध्ये त्या व्हॅकन्सीज नसेल तर ते काय ब्रँच अपग्रेड करणार आहेत. दुसरं, तुमचा CGPA, ज्यांचा CGPA चांगला आहे पूर्ण कॉलेजमध्ये, ज्यांना ब्रँच अपग्रेड करायचा आहे, जर तुमचा टॉप CGPA असेल तरच तुम्हाला ब्रँच अपग्रेडसाठी चान्स आहे. मग या इतक्या गोष्टींची अनसर्टेनिटी असताना तुम्ही या गोष्टींना विचारच करू नका की आत्ता मी एखाद्या कॉलेजमध्ये इलेक्ट्रिकल, सिव्हिल किंवा मेकॅनिकल या कोर ब्रँचेसमध्ये ॲडमिशन घेतो आणि सेकंड इयरला मला कॉलेज ब्रँच अपग्रेड करून देईल. त्यामुळे ही काळजी घ्या. मोस्टली मला माहिती आहे ना, तुम्ही विचार करा, लांब लांबहून मुलं पुण्यामध्ये येतात आणि पुण्यामधली कॉलेजेस काय करतात, एकतर यांचे डोनेशनचे रेट्स हाय आहेत, विद्यार्थ्यांना ज्या कॉलेजेसच्या कोर ब्रँचेसच्या सीट्स भरत नाहीत. लिटरली सांगतो की काही कॉलेजेस असे आहेत ना ज्यांच्या इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिलच्या सीट्स भरपूर व्हॅकन्सी आहेत. मग म्हणून ते या सीट्स ऑफर करतात आणि विद्यार्थ्यांना आमिष दाखवतात की सेकंड इयरला ब्रँच वगैरे. या गोष्टींवरती विश्वास ठेवू नका. ठीक आहे. कारण का विचार करा, तुम्ही इतक्या लांबून ज्यावेळी पुण्यामध्ये येता, शिक्षण घ्यायला येता, त्यावेळी तुमच्या हातामध्ये ॲटलिस्ट एक चांगलं कॉलेज ज्याच्यामध्ये ठीकठाक प्लेसमेंट्स आहेत, अकॅडमिक्स चांगलं आहे, अशा व्यवस्थित कॉलेजमध्येच तुम्ही ॲडमिशन घ्या. कारण का एकतर तुम्ही इतक्या लांबून येताय, मग तुमच्या पुण्यामध्ये आल्यानंतर तुमच्या शिक्षणाचा खर्च असेल, तुमच्या कॉलेजच्या फीज, तुमच्या हॉस्टेल फीज, मेस फीज, इतर जो भार आहे, लॅपटॉप वगैरे या गोष्टींचा, या सगळ्यांचा भार तुमच्या पेरेंट्सवरती येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही इतक्या लांबून, महाराष्ट्रातल्या मला अक्षरशः माहीत आहे की नागपूर, मराठवाडा या भागातून मुलं पुण्यामध्ये शिकायला येतात आणि इथं आल्यानंतर त्यांना रियालिटी माहितीच नसते की आपण ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलंय ते कॉलेज खरंच तितकं चांगलं आहे का, त्यातल्या प्लेसमेंट वगैरे व्यवस्थित आहेत का, यांची मुलांना जाणीव नसते. मग त्यानुसार व्यवस्थित रिसर्च करा. कोणताही डिसिजन्स घेताय ना, व्यवस्थित चाचपणी करा की खरंच त्या कॉलेजची आपण जिथं ॲडमिशन घेतोय तिथं व्यवस्थित प्लेसमेंट वगैरे आहेत की नाही. तिथं तुम्ही इतका खर्च करून ज्यावेळी पुण्यामध्ये येताय त्यापेक्षा तुम्ही लोकल कॉलेजेस मग प्रेफर केलेली कधीही चांगली. हा होता तिसरा डाऊट. आय होप या तिन्ही गोष्टी तुम्हाला कव्हर झाल्या असतील. त्यानंतर आता एंडिंगमध्ये सांगतो की ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोल करायचं आहे त्यांच्यासाठी आमच्या पर्सनल काउन्सिलिंग बॅचची जी रजिस्ट्रेशन्स आहेत ती स्टार्ट आहेत. ज्यांना एनरोल करायचं आहे नक्की एनरोल करा. पर्सनल काउन्सिलिंगबद्दल थोडक्यात सांगतो. एक म्हणजे काय, तर तुम्हाला पर्सनल डाऊट सपोर्ट मिळतो. कोणत्याही स्टेपला पूर्ण ॲडमिशन प्रोसेसमध्ये कधीही डाऊट आला तर तुम्हाला डायरेक्टली कॉल्सवर आमच्याशी बोलू शकता. म्हणजेच काय, तर वाटलं की एखाद्या कॉलेजबद्दल माहिती हवी, काहीही क्वेरीज असेल तर डायरेक्टली तुम्ही आमच्याशी इंटरॅक्ट करू शकता. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. दुसरं असतं ते म्हणजे काय, तुमची पर्सनल कॉलेज लिस्ट, तुमचं पर्सेंटाईल, कॅटेगरी, तुम्हाला कॉलेज ब्रँच कुठे हवे, यानुसार एक पर्सनल कॉलेजची जी लिस्ट आहे ती आम्ही तुम्हाला बनवून देतो. हे सगळ्यात गरजेचं आहे. कारण का मोस्ट ऑफ दी बघतो की एकच लिस्ट सगळ्या विद्यार्थ्यांना कॉमन दिली जाते, तुमच्या नीड्स वगैरे असतील किंवा तुमच्या रिक्वायरमेंट लक्षात घेतल्या जात नाहीत. त्यामुळे
तिसरी गोष्ट असते ती म्हणजे काय, जशा आता सीईटीच्या स्टेजेस स्टार्ट होतात, कॅब रजिस्ट्रेशन असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म फिलिंग, त्यानुसार आम्ही लाईव्ह सेशनमध्ये सांगितलं जातं की फॉर्म वगैरे कसा भरायचा, मिस्टेक कुठे करायचे याबद्दल, आणि शेवटी जे स्पॉट ॲडमिशन्स असतात याबद्दल गाईड केले जातं की कुठे वॅकन्सी आहे, कोणत्या स्पॉटला तुम्हाला अपियर करायचं आहे, या रिगार्डिंग गायडन्स केला जातो. आणि शेवटी जे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग गायडन्स सेशन्स म्हणजेच काय, फर्स्ट इयरमध्ये आल्यानंतर तुम्हाला कोडिंग कसं करायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला CGPA कसा मेंटेन करायचा आहे, या रिगार्डिंग आम्ही तुम्हाला सेशन्समध्ये सांगतो की जेणेकरून तुम्हाला फर्स्ट इयर इंजिनिअरिंग पासून व्यवस्थित प्रिपरेशन स्टार्ट व्हावी. आय होप तुम्हाला ही पर्सनल काउन्सिलिंगची प्रोसेस समजली असेल. ज्यांना कुणाला पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की एनरोल करा. तुमच्या पर्सेंटाईलला एक चांगलं आणि बेस्ट कॉलेज द्यायचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.